मासे खाणाऱ्यांनो सावधान। मासे खाताना काटा अडकल्यामुळे एका खवय्याला रुग्णालयामध्ये दाखल होण्याची वेळ आली होती। सुरुवातीला घशात अडकलेला काटा अन्ननलिकेत अडकल्यामुळे डॉक्टरांना थेट ऑपरेशन करण्याची वेळ आली आहे। मासे खाताय सावधान। माशाचा काटा जीवावर उठला। माशाचा काटा अन्ननलिकेत अडकला। चमचमीत मासे कुणाला आवडत नाही। मासे खाणाऱ्याचं एक पंथच आहे म्हणा, पण हाच चवदार मासा एका खवय्याच्या जीवावर उठल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे। संभाजीनगरमध्ये मासा खाताना त्याचा काटा एका व्यक्तीच्या घशात अडकला। सुरुवातीला घशात अडकलेला काटा पुढे अन्ननलिकेत जाऊन अडकून राहिला। मासे खाणाऱ्याला अडकलेला काटा त्रासदायक ठरू लागला। त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। माशाचा काटा त्यांच्या अन्ननलिकेमध्ये अडकलेला होता, तर तो काटा तसा त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण माशाच्या हाडामध्ये कमी असल्यामुळे तो सीटी स्कॅन आणि एक्सरे वर सुद्धा दिसत नाही। त्यामुळे ते एक अत्यंत जटिल अशी प्रक्रिया होती। तिथेही अडचण होतीच। तो काटा सीटी स्कॅन मध्ये दिसत नव्हता, त्यामुळे तो काटा काढण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर होतं। पण शेवटी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून काटा बाहेर काढला। ती एंडोस्कोपीद्वारे हे जे माशाचा काटा त्यांच्या अन्ननलिकेमध्ये अडकलेला होता तो अत्यंत शिताफीनं बाहेर काढलेला आहे। काट्याशिवाय मासा खाण्यात मजा नाही असं खवय्ये सांगतात, पण या प्रकरणात माशातील काट्यामुळे जीवच पणाला लागला होता। त्यामुळे माशांवर कितीही प्रेम असलं तरी मासे खाताना काट्याबाबत थोडं सावध रहा। विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर।